एक महत्त्वाची बातमी समोर येते। मराठा समाजाच्या 10% आरक्षणावर सध्या सुनावणी सुरू आहे। त्यामुळे तुम्हाला आता 2 आरक्षण आहेत। कोणतं आरक्षण कायम ठेवायचं हे सरकारनं निर्णय घेतलाय का असा सवाल न्यायाधीश घुगे यांनी सरकारला केलेला आहे। सध्या ही सुनावणी सुरू आहे। राज्यात 28% मराठा समाज आहे, त्यातील 25% गरीब असल्याचं महाधिवक्तांनी म्हटलं तर मराठा समाज मागास नाही। आरक्षणाला आव्हान देणारे वकील संचेती यांनी हा युक्तिवाद केलाय। मराठा समाजाच्या 10% आरक्षणावर हायकोर्टात ही सुनावणी सुरू आहे। सरकारतर्फे महाधिवक्ता सराफ हे युक्तिवाद करतायत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्त विनायक डावरुंग यांच्याकडून। तर विनायक, काय सांगाल सध्याचे काय अपडेट्स या सुनावणी संदर्भात? आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाला जे काही सरकारने जाहीर केलं त्याला आव्हान देणारी याचिका हायकोर्टामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याबाबत सुनावणी जी आहे ती सध्या सुरू आहे। विजेंद्र सराफ यांचं असं म्हणणं आहे की राज्यामध्ये 28% मराठा आहेत, त्यामधले 25% मराठा गरीब आहेत। परंतु जे आव्हान देणारी याचिका चे वकील आहेत प्रदीप संचेती यांनी असं म्हटलंय की मराठा समाज मागास जो आहे तो नाही आहे असं त्यांचं म्हणणं असलेलं पाहायला मिळतं। आणि त्याचप्रमाणे इतर आरक्षण जे आहे ते सुद्धा तुम्हाला हवं आहे का, मग ते कसं मिळेल, या सगळ्या बाबींवरती ही सगळी युक्तिवाद जो आहे तो सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जरांगे पाटील मुंबईमध्ये उपोषण केलं होतं आणि तेव्हा सरकारने हे आरक्षण जे आहे ते जाहीर केलं, जो GR काढला आणि त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटनुसार या नोंदी ज्या सापडतील त्या कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने केला। परंतु यालाच आव्हान सगळ्या देणारी या सगळ्या याचिका आता कोर्टामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचाच युक्तिवाद सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे जे प्रतिस्पर्धी वकील आहेत जे समोरून युक्तिवाद करतात त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाज मागास नाही आहे असं त्यांनी म्हटलंय, परंतु जे महाधिवक्ता आहेत त्यांनी असं म्हटलं की 25% मराठा समाज जो आहे तो गरीब आहे। त्यामुळे हा सगळा युक्तिवाद जो आहे तो सध्या कोर्टामध्ये सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच विनायक, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय मराठा समाज मागास नाही हे पटवून देण्याचा वकील संचेती यांनी प्रयत्न केलेला आहे। वकील संचेती यांनी हायकोर्टात वेगवेगळे दाखलेही दिल्याची माहिती मिळते। मराठा समाज मागास नाहीये हे पटवून देण्याचा वकील संचेती यांनी प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या याचिका दाखल झालेल्या होत्या। मराठा आरक्षणाच्या GRच्या विरोधात आणि समर्थनात या दोन्ही याचिकांवर सध्या हायकोर्टात सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीचे सगळे अपडेट्स तुम्ही TV9 मराठीवर पाहू शकताय। सध्याचा महत्त्वाचा यामध्ये मुद्दा म्हणजे मराठा समाज मागास नाहीये हे पटवून देण्याचा संचेती जे वकील आहेत त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। वकील संचेती यांनी हायकोर्टात वेगवेगळे दाखले सुद्धा दिलेले आहेत। मराठ्यांना आता 2% आरक्षण आहे। मराठा समाज आता नेमकं कोणतं आरक्षण मराठा समाजाला हवंय याचा निर्णय सरकारनं घेतलाय का, हा प्रश्न सुद्धा न्यायाधीशांनी राज्य सरकारच्या वकिलांना केलेला आहे, राज्य सरकारला केलेला आहे। या संदर्भात आता काय नेमकं पुढे होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मराठ्यांना आता 2 आरक्षण असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे कोणतं आरक्षण कायम ठेवायचं त्याचा निर्णय सरकारनं घेतलाय का असा सवाल न्यायालयानं विचारला। न्यायाधीश घुगे यांनी हा सवाल विचारला। तर दुसरीकडे मराठा समाज मागास नाहीये हे पटवून देण्याचा वकील संचेती यांनी प्रयत्न करण्यासाठी हायकोर्टात वेगवेगळे दाखले दिल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे दोन्ही बाजूंकडून हा जोरदार युक्तिवाद सध्या सुरू आहे। त्यामुळे हा नेमका कोर्ट निर्णय काय घेणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वकील संचेती यांनी हायकोर्टात मराठा समाज मागास नाहीये हे पटवून देण्यासाठी वेगवेगळे दाखले दिल्याची माहिती सध्या मिळते। तर कोणतं आरक्षण कायम ठेवायचं हा निर्णय सरकारनं घेतलाय का असा सवाल न्यायाधीश घुगे यांनी राज्य सरकारला विचारला। दरम्यान प्रदीप संचेती हे मराठा आरक्षणाला आव्हान देणारे वकील आहेत। त्यांनी मराठा समाज मागास नाहीये हे दाखवून देण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे दाखले दिलेले आहेत। तर सध्या मराठा समाजाला 2 आरक्षण असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, काय सांगाल, दोन्ही बाजूकडून सध्या जोरदार युक्तिवाद सुरू असल्याचं पाहायला मिळतं, सध्याचे काय अपडेट्स आहेत? बरोबर आहे, दोन्ही बाजूनी युक्तिवाद जो आहे तो सुरू असले आपल्याला पाहायला मिळतोय। कोर्टाकडून प्रश्न जो आहे तो सरकारला उपस्थित करण्यात आलेला आहे की नेमका आरक्षण मराठा समाजाला तुम्ही कुठलं देणार आहात, कारण आपण जर पाहिलं तर EWSचं आरक्षण सुद्धा मराठा समाज लागू आहे। तर दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र देऊन OBC मध्ये सुद्धा आरक्षण देण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारने केलेला आहे। त्यामुळे नेमका कुठलं आरक्षण या समाजाला दिलं जाणार आहे हा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला आहे। दोन्ही बाजूनी युक्तिवाद मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येतोय।
पाहतोय. एकीकडे जे आव्हान देणारे याचिकाकर्ते त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाज हा मागास नाहीये, तर महाधिवक्ता यांनी म्हटलेलं आहे की काही प्रमाणात मराठा समाज जो आहे तो मागास असल्याचं समोर आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे साहजिकच युक्तिवाद हा जो आहे तो सध्या जोरदार सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जे आव्हान देणारे याचिकाकर्ते आहेत त्यांच्याकडून कुठेतरी जे आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला ते योग्य नाही आहे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना पाहायला मिळतोय आणि सरकारकडून सुद्धा बाजू जी आहे ती महाधिवक्ता मांडताना आपल्याला दिसून येत आहेत. अगदी विनायक, नेमके कोणकोणते मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत दोन्ही बाजूकडून, काय सविस्तर माहिती आहे? आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षण ज्या पद्धतीने सरकारने लागू केलं आणि त्यानंतर ह्या याचिका ज्या आहेत त्या कोर्टात दाखल झालेल्या आहेत. जे याचिका करते जे आहेत ज्यांनी याचिका दाखल केली आहे त्यांचं हेच म्हणणं आहे की कुठेतरी मराठा समाजाला जे आरक्षण ओबीसी मधून दिलं जातंय ते योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे महाधिवक्ता असं म्हणतायत की मागास पणा जो आहे तो मराठा समाजामध्ये काही प्रमाणात आहे आणि त्यामुळेच सरकारने हा निर्णय जो आहे तो घेतलेला दिसून येतो. त्यामुळे हा युक्तिवाद जसा जसा पुढे जाईल तसे तसे यातले वेगवेगळे पैलू जे आहेत ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी नक्कीच विनायक, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत. तसेच आमच्यासोबत जोडलेले राहा. सध्या आपण पाहतोय मराठा समाज मागास नाही हे पटवून देण्याचा वकील संचेती यांनी प्रयत्न केलेला आहे. वकील संचेती यांनी हायकोर्टात खरं तर या संदर्भात वेगवेगळे दाखले सुद्धा दिलेले आहे. तर दुसरीकडे महाधिवक्ता यांनी सुद्धा युक्तिवाद केलेला आहे. सध्या मराठा समाजाला 2 आरक्षण आहे, त्यामुळे नेमकं कोणतं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं याचा निर्णय सरकारनं घेतला आहे का, हा प्रश्न न्यायालयानं राज्य सरकारला विचारला. त्या संदर्भात महाधिवक्तांनी काही मुद्दे उपस्थित केले. तर दुसरीकडे कोणतं आरक्षण कायम ठेवायचं आणि यासह राज्यात 28% मराठा आहे, त्यातील 25% गरीब मराठा असल्याचं या ठिकाणी महाधिवक्ता यांनी सांगितलं. तर मराठा समाज मागास नाहीये असं यावेळी आव्हान देणारे वकील संचेती म्हणाले. त्यामुळे एकूणच हा जोरदार युक्तिवाद सध्या दोन्ही बाजूकडून सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणारे वकील संचेती यांनी वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. त्या मुद्द्यांनुसार तुम्हाला आता 2 आरक्षण आहेत असं मुंबई हायकोर्टानं म्हटलं. त्यामुळे आता नेमकं कोणतं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं याचा निर्णय सरकारनं घेतलाय का, असा सवाल हायकोर्टानं विचारलाय. तर दुसरीकडे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आव्हान देणारे वकील संचेती यांनी या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे. विनायक, आपण पाहतोय कोर्टात ही सुनावणी सुरू आहे आणि जशी जशी ही सुनावणी पुढे जाते तसतसे हे नवीन नवीन या संदर्भातले कांगोरे समोर येत आहेत. या प्रकरणातले सध्या काय हायकोर्टात सुनावणी सुरू आहे, कोणता मुद्दा उपस्थित केला जातोय?